हे बघा, सेक्शन 10A मध्ये जो पक्षांतर विरोधी कायदा आहे त्याच्यामधल्या तरतुदींवर या देशामध्ये सर्वात जास्त खल सर्वात कधी झाला असेल तर तो एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेतनं उठाव केला आणि पक्ष आणि चिन्ह हे सगळं आपल्या बरोबर ते घेऊन गेले त्यावेळेला झालेलं आहे. आता इथे परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. इथे परिस्थिती अशी आहे की इथे जरी 2/3 संसदीय पक्ष आलेला असला तरी तो आला, त्यांनी आपलं पत्र ओम बिर्ला यांच्याकडे दिलं, म्हणजेच त्यांनी आपल्या प्रक्रिया जी आहे, म्हणजे त्यांनी जाण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया इनिशिएट केली, सुरू केली, त्यानंतर तो व्हीप त्यांच्यावर जारी करण्यात आलेला आहे. आता तो जो व्हीप जारी करण्यात आलेला आहे तो संसदेच्या पटलावर तुम्ही जेव्हा असता, संसदेच्या हाऊसमध्ये असता, तेव्हा तो तुम्हाला लागू होतो, न की इतर वेळी कधी लागू होतो. आता याच्यामध्ये कायदेतज्ञांमध्ये थोडंसं विभाजन आहे, परंतु बहुतांशी कायदेतज्ञांचं असं स्पष्ट मत आहे आणि ते म्हणजे व्हीप 16 तारखेला काढलेला आहे की 18 तारखेच्या सभेला तुम्ही हजर राहिलं पाहिजे आणि जे उठाव केलेले सगळे खासदार आहेत त्यांचं जे पत्र आहे ते त्याच्या आधीच आहे, ओम बिर्ला यांच्याकडे दिलं, त्यामुळे त्यांना आता पक्षांतर विरोधी कायद्यातल्या तरतुदीचा फायदा मिळालेला आहे आणि व्हीप आणि त्या अनुषंगाने येणारी कारवाई ही त्यांच्यावर होणार नाही. आता शिवसेनेकडे 2 पर्याय आहेत. त्यातला पहिला पर्याय काय आहे की एक कोर्टात जायचं आणि कोर्टात याच्या विरुद्ध न्याय मागायचा आणि दुसरी गोष्ट डिसिप्लिनरी ऍक्शन घ्यायची. डिसिप्लिनरी ऍक्शन घ्यायची म्हणजे त्यांना एक्सपेल करायचं. पण ते जर ऑलरेडी तुमच्याकडनं बाहेर पडले असतील तर त्यांना एक्सप्लेन काय, त्यांना तुम्ही पक्षातनं काढून काय टाकणार. आणि दुसरी महत्वाची एक गोष्ट म्हणजे संसदेत तुम्ही वोटिंग करताना व्हीप जारी करू शकता किंवा संसदेच्या उपस्थितीबद्दल व्हीप जारी करू शकता. तुमच्या पक्षांतर्गत मीटिंगला व्हीप जारी करता येतो का, तर त्याचं उत्तर नाही असं आता अनेक कायदेतज्ञांकडनं आलेलं आहे. त्यामुळे लिगल बाजू थोडी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कमकुवत आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. एकनाथ शिंदे हॅज प्लेड मच स्मार्टर दॅन उद्धव ठाकरे.